मित्रांनो नमस्कार. आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ इज जर्नीवर. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र निवृत्ती पाचपोर. आज आपल्यासमोर कविता घेऊन आलो आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे दारुड्या दादा. मित्रांनो, या जगामध्ये सगळ्यात सुंदर जर कुठलं नातं असेल तर ते आहे भाऊ बहिणीचं नातं. आणि या नात्यामध्ये जेवढं प्रेम आणि जिव्हाळा असतो तेवढं प्रेम आणि जिव्हाळा इतर कुठल्याच नात्यामध्ये पाहायला मिळत नाही. मग भाऊ बहिणीचं कितीही भांडण असो, त्यांच्यामध्ये कुठलेही वाद असो, पण शेवटी एका बहिणीची माया आणि भावाचं प्रेम याला जगात कुठली उपमाच नाही. तर माझ्या कवितेतील दादाला दारूचं व्यसन आहे आणि त्याचं व्यसन सोडण्यासाठी त्याची बहीण त्याला कशा पद्धतीने विनंती करते याचंच वर्णन मी माझ्या कवितेत केलेलं आहे. आणि कविता भावनिक आहे, जरा लक्षपूर्वक ऐका. ती बहीण काय म्हणते जरा ऐका नीट. दादा तू माझं ऐक रे जरा, दादा तू माझं ऐक रे जरा, मी हात जोडून करते रे तुला विनंती, तू फक्त ती दारू नकोस पिऊ, ज्याने लोक तुला दारुड्या रे म्हणते. दादा तुला वाटते तू आहेस भानावर, दादा तुला वाटते नेहमी तू आहेस भानावर, पण वेड्यात होते रे तुझी गंती, तुझं म्हणणं असेल हेही खूप खरं, पण लोक तुलाच वेडा म्हणते. दादा चार पावण्यातही फिरतोस तू, दादा चार पावण्यातही फिरतोस तू, पण तेही तुझी कमजोरी खूप जाणती, होते जेव्हा तुझी आणि त्यांची भेट, मग तेही म्हणतात पाहुणचारात दारू आणू कोणती. दादा मित्रही भेटतात तुला तसेच, अरे दादा मित्रही भेटतात तुला तसेच, तेही पिण्यापुरतंच तुला चांगलं म्हणती, बाकी इथं जगात कोणीच कुणाचं नाही, हे तर सत्य सारं जग आहे जाणती. दादा ऐकून खूप दुःख होतंय रे मनाला, दादा हे ऐकून खूप दुःख होतंय रे माझ्या मनाला, लोक जेव्हा तुला दारुड्या म्हणती, पण तू आता ती दारू सोडून दे, मी हात जोडून करते रे तुला विनंती, मी हात जोडून करते रे तुला विनंती. दादा तू माझं ऐक रे जरा, दादा तू माझं ऐक रे जरा, मी हात जोडून करते तुला विनंती, तू फक्त ती दारू नकोस पिऊ, ज्याने लोक तुला दारुड्या रे म्हणते, ज्याने लोक तुला दारुड्या रे म्हणते. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, ही एक सत्यकथेवर आधारित माझी कविता आहे आणि या कवितेतून मला एकच संदेश द्यायचा आहे की दारू हे आजवर कुणाचीच झालेली नाही आहे आणि दारूमुळे कित्येक संसार, कित्येक नाती तुटलेली आहेत आणि खूप लोक दारूपायी उद्ध्वस्त झालेले आहेत. तर दारू हे एक व्यसन आहे आणि असं व्यसन आहे की जे माणसाला सुटत नाही, पण आपण नेहमी या व्यसनाच्या अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा आणि याच्यापासून दूर राहून निर्व्यसनी होण्याचा प्रयत्न करावा. कारण दारूपेक्षा आपला संस्कार, आपले संस्कार, आपला संसार आणि आपली नाती ही खूप महत्त्वाची असतात, जी आपल्याला आयुष्यभर टिकवायची असतात. आणि शेवटी समाजात आपलं एक नाव असते, आपले गाव असते आणि ते गमावणं फार कठीण असते. पण गमवायचं म्हणलं तर या दारूच्या नादामध्ये किंवा आपण कुठलीही एखादी अशी गोष्ट केली जी चुकीची, तर आपलं नाव आणि इज्जत ही कुठंच राहत नाही. त्यामुळे आपण दारूचा नाद न करता ही दारू बंद करावी किंवा सोडावी, एवढीच मी आपणा सर्वांना विनंती करीत आहे. धन्यवाद. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा.